सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मी बहुजन युद्धपॅंथरचा जिल्हा अध्यक्ष अंकित वाघमारे आणि माझ्यासोबत आहेत विकास बैले, कुणाल देवकुळे, गुरुनाथ शिंदे आणि संगीता पाटील आणि सविता रणदिवे। आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसण्याचं कारण असं होतं की गेल्या 5 महिन्यापासून मौजे शेंद्रे येथील विस्तारित गावठाणातील जे भूखंड आहेत, जे शासनाने नागरिकांना राहण्यासाठी दिलेले आहेत, तिथं सर्रासपणे वर्ग 2च्या जमिनीवरती करार होत आहेत, बेकायदेशीर नोंदी होत आहेत आणि अतिक्रमण तर इतक्या प्रमाणात झालेलं आहे की तिथं जाता येता कितीतरी ॲक्सिडेंट होत आहेत। त्याच्याकडे शासनाचा पूर्ण कानाडोळा होत आहे। मंडल अधिकारी असतील, तलाठी असतील, सरपंच असतील, हे एकदम बघ्याची भूमिका घेत आहे। प्रशासन काही करत नाही, पाठपुरावा शासन दरबारी करून सुद्धा। ही तीच भूमी आहे जिथे प्रतिसरकारचं सरकार होतं, ब्रिटिश सरकार होतं त्यावेळेस। आज आपलीच माणसं, आपलेच सरकार आपल्याला न्याय देण्यापासून वंचित का ठेवतात आपल्याला, असा असणारा प्रश्न आज आम्हाला उद्भवत आहेत। नागरिकांना पण तो प्रश्न अतिक्रमणाचा हटवण्यासाठी सतवत आहे तो प्रश्न। आज नगरपालिका ज्याप्रमाणे अतिक्रमण काढतं त्याप्रमाणे प्रत्येक गावामध्ये अतिक्रमण केलेलं आहे। ते तिथील ग्रामपंचायतीमधील सदस्य असतील, सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, मंडल अधिकारी असतील किंवा तहसीलदार असतील, हे का काढत नाहीत? का बघ्याची भूमिका घेत आहेत? का सरकार क्रांतिसिंग नाना पाटलासारखा आमचा अंत बघताय का? आम्ही कायदा हातात घेऊन तुम्हाला तसंच जैसे तसे उत्तर देऊ का? झोपेचं सोंग करणाऱ्या सरकारला जागा आणण्यासाठी आम्ही काय केलं? मी विनोद काळभोर, गट संसाधन केंद्र, पंचायत समिती पट्टण, जिल्हा सातारा कर्मचारी आहे। आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने 1 जूनपासून या ठिकाणी काम बंद आंदोलन आणि जिल्हा परिषदेसमोर उपोषणाचा निर्णय या ठिकाणी आमच्या कर्मचारी संघटनेने घेतलेला आहे। आमच्या संघटनेची या ठिकाणी अशी प्रमुख मागणी आहे की आम्हाला गेले 6 महिन्यापासून सर्व कर्मचाऱ्यांना मानधन मिळालेलं नाही। आज या ठिकाणी 6 महिने झाले सर्व कर्मचारी अतिशय हजेरीने या ठिकाणी आपला जो फील्ड वर्कवर जॉब दिलेला आहे तो पूर्णपणे करत आहेत, परंतु या ठिकाणी मानधन नसल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांच्यावरती अतिशय बेकारावस्था झालेली आहे। त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। तसेच त्यांच्या मुलांचे शिक्षण असेल, इतर ज्या काय गरजा आहेत त्या गरजा भागवणे सुद्धा मुश्किल झालेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी आज या संघटनेने आमच्या हा निर्णय घेतलेला आहे आणि मी शासनाला कृपया विनंती करतो की त्यांनी या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मागण्यांचा प्रामुख्याने विचार करून या ठिकाणी आम्हाला न्याय द्यावा। धन्यवाद। मिळालं तुमच्याकडनं तर माननीय पालकमंत्री ज्या झडपीच्या तिथे पोटतिडकीने ज्या सत्यासाठी धावमळ या सामान्य जनतेसाठी जन्माला आलेलो आहे, जिथे क्रांतिसिंग नाना पाटील, अण्णा नाईकवाडी होते, कायदा हातात घेतला होता। आई शपथ सांगतो, मी पण अंकित वाघमारे, अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली बुटीवर पाय, अरे अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली बुटीवर पाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।